नमस्कार विद्यार्थी मित्रो, माझं नाव अक्षय कुमार शिवाजी जुरे आणि आता आपण जो स्टेट बोर्ड आहे त्यामधला फिजिक्सचा सिलेबस आपण इयत्ता 11वीचा बघणार आहोत. या स्लाइडमध्ये किंवा या व्हिडिओमध्ये आपण ज्या ज्या गोष्टी बघणार आहेत त्या मी एक थोडक्यात दाखवतो. पहिल्यांदा आपण काय काय बघणार आहोत. याच्यामध्ये आपल्याला पहिल्यांदा इंट्रोडक्शन, त्याच्यानंतर आपण पुढं सिस्टीम ऑफ युनिट्स, ज्या 4 सिस्टीम आहेत त्या आपण स्टडी करणार आहोत. त्याच्यानंतर आपण पुढं फंडामेंटल क्वांटिटी आणि त्याचबरोबर त्याच्या डिराइव्ड ज्या क्वांटिटी आहेत त्या सुद्धा बघणार आहे. त्याचबरोबर त्याच्यामध्ये थोडे MCQ सुद्धा पाहणार आहोत. फंडामेंटल डिराइव्ड क्वांटिटी नंतर आपण सप्लिमेंटरी युनिट्स जे आहेत ते 2 बघणार आहोत. त्याच्यानंतर आपल्याला एक प्रॉब्लेम आहे तो आपण स्टडी करणार आहोत. हा आपल्या या व्हिडिओचा ओव्हरव्ह्यू असणार आहे. तर आता आपण सुरुवातीपासून स्टार्ट करू, जो की आपला युनिट्स आणि मेजरमेंट इयत्ता 11वीचा पहिला टॉपिक आहे. त्या टॉपिकमध्ये आपण पहिला जो पॉइंट बघतो तो म्हणजे युनिट बघतो. आता जर आपण युनिट बघितलं, ऍक्च्युली या युनिटमध्ये आपल्याला ज्या डेली लाईफमध्ये आपण म्हणतो की 2 फूट, आता 2 हा नंबर आहे, फूट हे युनिट आहे, किंवा 2 किलो, याच्यामधलं किलो हे काय युनिट आहे. मग आता हे किलो प्रत्येक ठिकाणी व्हेरी होतं का? तर व्हेरी होत नाही. म्हणजेच एक स्टँडर्ड फॉर्म आहे, त्याला आपण काय म्हणतो? युनिट म्हणतो. आता ह्याची जी तुमच्या बुकमध्ये जे इंट्रोडक्शन मध्ये माहिती दिलेली आहे याच्यामधला जो मेन महत्वाचा पॉइंट आहे तो आपल्याला एवढा सगळा पसारा वाचण्यापेक्षा एक महत्वाची गोष्ट आपण मेन्शन करू. युनिटची डेफिनेशन इथं आपल्याला दिलेली आहे. आता ही जी युनिटची डेफिनेशन हे शेवटचा जो आर्टिकल दिलेला आहे याच्यामध्ये म्हटलेला आहे, the standard measurement of any quantity is called that unit of that quantity. म्हणजे स्टँडर्ड फॉर्म आहे. जर 1 मीटर घेतलं, ह्यामधला मीटर जे असणार आहे हे आपल्या प्रत्येक ठिकाणी युनिट मीटर हे काय असणार आहे? कॉन्स्टंट असणार आहे. म्हणजे प्रत्येक गोष्टीचं जे स्टँडर्ड मेजरमेंट आहे ते आपल्याला इथं दिसून येतं. मग यातला महत्वाचा पॉइंट कोणता? तर एवढा नोट डाऊन करून घ्यायचा आहे तुम्ही. द स्टँडर्ड मेजर ऑफ एनी क्वांटिटी इज कॉल्ड युनिट ऑफ दॅट क्वांटिटी. हा तुम्हाला एक्झामला विचारू शकतात, 1 मार्काला क्वेश्चन विचारू शकतात. आणि याच्यामध्ये जो बाकीचा जो पसारा दिलेला आहे तो काय करायची गरज नाही. आपण याच्यामध्ये फक्त डेफिनेशन करणं गरजेचं आहे. ह्याच्यानंतर आपण दुसऱ्या स्लाइडवर जाऊ, सिस्टीम ऑफ युनिट्स. आता सिस्टीम ऑफ युनिट्स वेगवेगळ्या आहेत. याच्यामध्ये आपली पहिली जी आहे ती CGS. आणि CGS म्हणजे काय असतं? सेंटीमीटर, ग्रॅम, सेकंद. जर आपण इथं व्यवस्थित क्लासिफिकेशन ऑफ सिस्टम ऑफ युनिट्स बघत असताना आपल्याला पहिली जी सिस्टीम आहे ती कोणती आहे? CGS. याच्यामधलं C काय स्टँड करतं? सेंटीमीटर. G काय स्टँड करतं? ग्रॅम. आणि S काय स्टँड करतं? सेकंद. मग त्याच्यानंतर दुसरी जर आपण बघितलं तर ती कोणती आहे? MKS. आता MKS मध्ये M स्टँड काय करतं? मीटर. K स्टँड काय करतं? किलोग्रॅम. आणि S काय स्टँड करतं? सेकंद. जसं की आपण CGS मध्ये बघितलं, सेंटीमीटर, इथं ग्रॅम आणि S कशासाठी आहे? सेकंदसाठी आहे. सेंटीमीटर मध्ये आपण काय म्हणजे लेंथ मोजतो, इथं मीटर जी आहे ते युनिट कशाचं आहे? लेंथचं आहे. त्याचबरोबर तिसरी जी सिस्टीम आहे CGS, MKS आणि तिसरी जी सिस्टीम आहे ती कोणती आहे? FPS. ही ब्रिटिश सिस्टीम आहे. याच्यामध्ये आपल्याला F म्हणजे काय आपल्याला माहित आहे? फूट. हे पाऊंड. आणि हे S काय आहे? सेकंद. मग याच्यामध्ये आपल्याला लक्षात येतं हे जे लेंथ जी आहे ही सेंटीमीटर कशाचं युनिट आहे? लेंथ आहे. त्याचबरोबर इथं मीटर कशाचं युनिट आहे? लेंथचं आहे. आणि हे फूट कशाचं युनिट आहे? लेंथचं आहे. ओके, सेम. म्हणजे लेंथ वेगवेगळ्या सिस्टीम मध्ये वेगवेगळ्या प्रकारे युनिट त्याला मेजरमेंट केलं जातं. इकडं सेंटीमीटर साठी C वापरलेला आहे, मीटर साठी M वापरलेला आहे, फूट साठी F वापरलेला आहे. इनिशियल लेटर घ्यायचं आहे, याच्यामध्ये जास्त काय अवघड नाही. मग हा जो दुसरा जो ग्रॅम आहे ते ग्रॅम म्हणजे काय आहे? आपलं मास आहे. आणि हे मास आपल्याला ग्रॅम मध्ये इथं मोजलेलं आहे. CGS सिस्टीम मध्ये इथं हे जे मास आहे आणि कशामध्ये मोजलेला आहे? किलोग्रॅम मध्ये मोजलेला आहे. त्याचबरोबर पाऊंड हे काय आहे? आपलं मास आहे.
जसं की तुम्ही WWF किंवा WWE बघता, त्याच्यामध्ये जे युनिट वापरलं जातं ते पाऊंडमध्ये वापरलं जातं, पण आपण जनरली काय म्हणतो ग्रॅम किंवा किलोग्रॅम. पण जर तुम्ही बारकाव्याने बघितलं, या तिन्ही सिस्टीम मध्ये जो S आहे तो काय आहे, सेकंद आहे. आणि हा सेकंद कशाचं युनिट आहे, टाइमचं युनिट आहे. म्हणजे आपल्याला एक कॉमन युनिट मिळालं या तिन्ही सिस्टीम मध्ये. ते कशाचं मिळालं, सेकंद मिळालं. म्हणजे कशाचं आहे, टाइम्स. आता एक लक्षात घ्या, याच्यावर एक क्वेश्चन साधा सोपा बनू शकतो. म्हणजेच कोणतं युनिट हे प्रत्येक सिस्टीम मध्ये सेम आहे. तर क्वेश्चन बनलेला आहे. काय बनलेलं हा आपण बघितला, याचं काय असणार आहे, टाइम म्हणजे सेकंद. ओके. आणि या तिन्ही सिस्टीमला रिप्लेस केलं, ती कोणत्या सिस्टीम रिप्लेस केलं आहे, तर ते SI सिस्टीम रिप्लेस केलं आहे, जी आपण म्हणतो सिस्टीम इंटरनॅशनल. तुमच्या बोर्डमध्ये क्वेश्चन कशा प्रकारे विचारला जातो, तर एक्सप्लेन डिफरंट टाइप्स ऑफ सिस्टीम ऑफ युनिट्स. याच्यामध्ये आपण फक्त इनिशियल लेटर वरून लक्षात ठेवायचं. पहिलं आहे ते CGS, सेंटीमीटर, ग्रॅम, सेकंद. दुसरा आहे ते आपल्याला MKS, मीटर, किलोग्रॅम, सेकंद. तिसरा आहे ते FAS, फूट, पाऊंड आणि सेकंद. आणि चौथा आहे SI. आता ही SI सिस्टीम ह्या तिन्ही सिस्टीमला रिप्लेस करून आपल्याला SI सिस्टीम ऍक्सेप्ट केली, तिला आपण सिस्टीम इंटरनॅशनल असं म्हणतो. आता सिस्टीम इंटरनॅशनल ही याची काय गरज पडली, तर आपल्याला इथं लक्षात येईल की याच्यामध्ये प्रत्येक ठिकाणी वेगवेगळं युनिट वापरलेलं आहे. प्रत्येक म्हणजे आता पूर्णपणे वर्ल्ड वाईड मध्ये प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या प्रमाणात वापरलं जाईल. मग आता ही 14वी इंटरनॅशनल जनरल कॉन्फरन्स घेतली आणि ह्याच्यामध्ये 1971 साली जी आपली इंटरनॅशनल सिस्टीम आहे, किंवा त्याला आपण सिस्टीम इंटरनॅशनल म्हणतो, SI सिस्टीम, आणि ही SI सिस्टीम आपण वापरली. आता या SI सिस्टीम मध्ये आपल्याला काय बघा कशा पद्धतीचं क्लासिफिकेशन केलं आहे, सिस्टीम इंटरनॅशनल, किंवा याला आपण SI सिस्टीम म्हणू, सिस्टीम इंटरनॅशनल. आता या SI सिस्टीम मध्ये 7 फंडामेंटल युनिट्स आहेत आणि 2 सप्लिमेंटरी युनिट्स आहेत. आता 7 फंडामेंटल युनिट्स कोणते कोणते, तर लेंथ साठी बघितलं तर आपल्याला मीटर दिसतं, मास साठी किलोग्रॅम दिसतं, आणि टाइम साठी सेकंद. टेम्परेचर हे केल्विन मध्ये मोजलेलं आहे, करंट एम्पियर मध्ये मोजलेलं आहे, ल्युमिनस इंटेन्सिटी कॅन्डेला मध्ये मोजलेलं आहे, आणि अमाऊंट ऑफ सबस्टन्स हे मोल मध्ये मोजलेलं आहे. मग याच्यासाठी जर आपण एक टेबल तयार केला, किंवा ह्या सिस्टीम इंटरनॅशनल इज क्लासिफाइड इनटू 7 फंडामेंटल युनिट्स. बघा 7 फंडामेंटल क्वांटिटी म्हणूया, आणि त्याचं जे मेजरमेंट असणार आहे ते युनिट मध्ये गेला, त्याला 7 फंडामेंटल युनिट्स असं सुद्धा म्हणतो आपण. आणि जे एक्स्ट्रा जे आहेत ते काय आहेत, 2 सप्लिमेंटरी युनिट्स. ओके. आता 7 फंडामेंटल क्वांटिटी बघत असताना पहिलं जे आपण बघतो ते लेंथ. आणि हे लेंथ कशासाठी आपण लेंथ युनिट काय वापरतो आपण, मीटर, आणि त्याचं सिम्बॉल आपल्याला M माहित पाहिजे. त्याच्यानंतर दुसरं जे आहे ते मास. ह्या मास मध्ये मासचं युनिट काय आहे वापरतो, तर किलोग्रॅम वापरतो. तिसरं जे आहे ते टाइम. आता हे पहिल्यांदाच तुम्ही पहिल्या वेळीच हे स्टडी करताय, त्यामुळे जरा पहिल्यांदा अवघड वाटणं साहजिकच आहे. टाइम साठी सेकंद. त्याच्यानंतर 4 नंबरला आपण गेलो टेम्परेचरला. टेम्परेचरचं युनिट काय आहे, केल्विन. जनरली आपण डिग्री सेल्सिअस पर्यंत आतापर्यंत बघितलंय, पण डिग्री सेल्सिअस आणि केल्विन मधला सुद्धा आपल्याला रिलेशन माहीत असणं गरजेचं आहे. ते आपण केमिस्ट्रीमध्ये पण बघणार आहोत. ओके. पण जनरली आपल्याला त्याचे युनिट्स बघायचे. 5वी जी क्वांटिटी आहे, ती 5वी क्वांटिटी आपल्याला इथं करंट म्हणून लिहितो. आणि हे करंट इलेक्ट्रिक करंट किंवा करंट, आणि करंटचं युनिट काय असतं, एम्पियर. ओके. त्याच्यासाठी आपण कॅपिटल A वापरतो लेटर. 6 नंबरला जे आहे ते ल्युमिनस इंटेन्सिटी, ज्याला मराठीत काय म्हणतात, अनुदीप्त तीव्रता. ल्युमिनस इंटेन्सिटी. आणि ह्या ल्युमिनस इंटेन्सिटीचा INTENSITY ह्याचं युनिट काय असतं, कॅन्डेला. आणि लास्टचा जो 7वा आहे तो काय आहे आपला, अमाऊंट ऑफ सबस्टन्स. अमाऊंट ऑफ सबस्टन्स हा आपण केमिस्ट्रीमध्ये बघतो, आणि त्याचा जो शॉर्ट फॉर्म आहे तो आपण मोल वापरतो. ह्या झाल्या 7 फंडामेंटल क्वांटिटीज. कोणत्या, लेंथ, मास, टाइम, टेम्परेचर, करंट, ल्युमिनस इंटेन्सिटी आणि अमाऊंट ऑफ सबस्टन्स. ह्या कोणावरही डिपेंडंट नसतात, म्हणून त्याला फंडामेंटल म्हणतो. का,
मास लेंथवर डिपेंड नाही किंवा लेंथ मासवर डिपेंडंट नाही, टाइम मासवर डिपेंडंट नाही किंवा ह्याच्यातली कोणतीही क्वांटिटी एकमेकावर डिपेंडंट नाही. आता फंडामेंटल ह्या क्वांटिटी झाल्या आणि त्याचं युनिट जे असतं ते फंडामेंटल युनिट असतं. म्हणजेच द फिजिकल क्वांटिटी विच डू नॉट डिपेंड ऑन एनी अदर फंडामेंटल क्वांटिटी, दिस इज कॉल्ड ॲज फंडामेंटल क्वांटिटी. फंडामेंटल क्वांटिटी ही कोणत्याही दुसऱ्या क्वांटिटीवर डिपेंड नसते. असंच जर आपण सप्लिमेंटरी युनिट्स जे 2 एक्स्ट्रा लागतात ते आपण बघायला गेलो तर ह्याच्यामध्ये 2 जे सप्लिमेंटरी युनिट्स आहेत तो म्हणजे पहिला आहे तो प्लेन अँगल आणि दुसरा आहे तो आपला सॉलिड अँगल. आता प्लेन अँगल आपण आजपर्यंत स्टडी केलेला आहे 10th पर्यंत. त्याच्यामध्ये आपण प्लेन अँगल हा कशाने दाखवतो, थीटाने दाखवतो. ओके, मग जर आपण समजा एक सर्कल घेतला, याच्यामध्ये आपण ह्या जो ए जर इनिशियल पॉइंट पकडला आणि इथपर्यंत पार्टिकल तुमचा बी पर्यंत गेला, बी हा फायनल पॉइंट झाला, म्हणजेच ए बी काय झाली, लेंथ ऑफ आर्क. आणि ह्या लेंथ ऑफ आर्कला आपण समजा डीएस म्हणलो किंवा एस म्हणा. इथून सेंटर पर्यंत जे असणार आहे ते रेडियस असणार आहे. म्हणजे हा जर आपण सेंटर पकडला ओ, इथून इथपर्यंत रेडियस काय असणार आहे आर. आणि इथं जो अँगल केलेला असणार आहे थीटा, तर तो आपण थीटा म्हणजेच प्लेन अँगल न दाखवतो. मग याच्यामध्ये रिलेशन काय आहे तर आपल्याला माहित आहे थीटा इज इक्वल टू किंवा डी थीटा, ह्याला आपण म्हणू लहान अँगल असेल तर आपण याला डी थीटा न रिप्रेझेंट करतो. तर अपोजिट साइड अपॉन रेडियस म्हणजे डी थीटा इज इक्वल टू डीएस अपॉन काय असतं हे आपला आर. म्हणजेच रिलेशन काय मिळालं, डीएस इज इक्वल टू आर डी थीटा. अशा पद्धतीनं आपल्याला एक काय मिळालं, ह्याच्यामध्ये आपल्याला रिलेशन मिळालं, डीएस इज इक्वल टू आर डी थीटा. हा झाला प्लेन अँगल. प्लेन अँगल आपल्याला माहित आहे 0 पासून स्टार्ट होणार आहे तो 90, यालाच आपण π/2 म्हणतो. पुढे 180 आला, परत 270 आणि एक रोटेशन आपल्याला कितीचं झालं तर त्याचं 360चं. म्हणजेच आपल्याला याच्यामध्ये डिग्री आणि रॅडियन मध्ये आपल्याला रिलेशन निघेल. तर टोटल 360 इज इक्वल टू 2π आपल्याला मिळेल. आणि 360 डिग्री इज इक्वल टू 2π रॅडियन. म्हणजेच पाय बरोबर आपल्याला 180 व्हॅल्यू मिळाली. हे झालं प्लेन अँगलच्या बाबतीत. आता बघायचं आहे आपल्याला पुढचा पॉइंट जो आहे तो सॉलिड अँगल. या सॉलिड अँगलला आपल्या बुक मध्ये कशानं रिप्रेझेंट केलेला आहे तर डी ओहम न रिप्रेझेंट केलेला आहे. सॉलिड अँगल म्हणजे त्यानं भरीव केलेला अँगल. म्हणजे समजा एखादा आपण पूर्ण स्पियर घेतला आणि त्याचा सरफेस समजा हा आहे आणि ह्या सरफेसनं कशाशी सेंटरशी केलेला काय असणार आहे कोन, हा जो कोन असणार आहे तो आपला काय असणार आहे डी ओहम. म्हणजेच आता आपल्याला हा डी ओहम कशा पद्धतीनं काढता येतं तर डी ओहम इज इक्वल टू अपोजिट जो इथला एरिया असणार आहे तो आपण डीए न रिप्रेझेंट केलं. डीए आणि त्याचं सेंटर पासूनच असणार डिस्टन्स, त्या डिस्टन्सचा काय करावं लागेल आपल्याला स्क्वेअर करावं लागेल. म्हणजे आपल्याला जे रिलेशन मिळालं त्या रिलेशनला आपण काय करूया स्क्वेअर ब्रॅकेट घालूया. डी ओहम इज इक्वल टू डीए अपॉन आर स्क्वेअर. ओके, तर याच्यामध्ये परत एकदा आपण रिपीट करू. पहिल्यांदा आपण बघितलं युनिट्स म्हणजे काय, द स्टँडर्ड मेजरमेंट ऑफ एनी फिजिकल क्वांटिटी इज कॉल्ड ॲज युनिट ऑफ दॅट क्वांटिटी. याच्यामध्ये 4 सिस्टीम ऑफ युनिट्स होत्या. पहिलं होतं सीजीएस, सेंटीमीटर, ग्रॅम, सेकंद. त्याचा शॉर्ट फॉर्म सीजीएस. सेंटीमीटर काय दाखवतं लेंथ, जी ग्रॅम काय दाखवतं मास, सेकंद काय दाखवतं टाइम. त्याच्यानंतर आपण बघितलं एमकेएस. एम स्टँड्स फॉर मीटर, के स्टँड्स फॉर किलोग्रॅम, एस स्टँड्स फॉर सेकंद. त्याच्यानंतर आपण जी तिसरी सिस्टीम बघितली, पहिली सीजीएस, एमकेएस, एफपीएस. एफपीएस मध्ये एफ फूट, पी पाऊंड, एस सेकंद. त्याच्यानंतर ह्या 3 सिस्टीमला रिप्लेस केलं कुणी एसआय सिस्टीम. एसआय सिस्टीम काय कन्सिस्ट करते तर 7 फंडामेंटल युनिट्स आणि 2 सप्लिमेंटरी युनिट्स. फंडामेंटल जे डिपेंडंट नसतात त्याच्या आपण डेफिनेशन वगैरे बघू, आणि जे डिराइव्ड असतात ते एकमेकावर डिपेंडंट असतात. आणि त्याचबरोबर आपण त्याची युनिट्स बघितली. परत एकदा मी स्लाइड ब्लँक करतोय, आपण एकदा न बघता रिपीट करायचं. बघा, पहिला जो बघितला तो आपण फंडामेंटल मधला लेंथचं युनिट काय होतं मीटर, मासचं युनिट काय होतं किलोग्रॅम, टाइमचं युनिट काय होतं सेकंद, टेम्परेचरचं काय होतं केल्विन,
करंटचं काय होतं एम्पियर, त्याच्यानंतर अमाऊंट ऑफ सबस्टन्सचं काय होतं मोल, ल्युमिनस इंटेन्सिटीचं काय होतं कॅन्डेला, आणि 2 सप्लिमेंटरी युनिट्स ज्याच्यामध्ये प्लेन अँगल थीटा आणि दुसरा जो आहे तो सॉलिड अँगल, याच्यामध्ये आपण काय म्हटलो डी ओहम. डी ओहम इज इक्वल टू डीए अपॉन आर स्क्वेअर आणि डी थीटा इज इक्वल टू डीएस अपॉन आर, हे आपल्याला त्याच्यामध्ये रिलेशन मिळालं. ओके, आता जर आपण व्यवस्थित त्याच्यामध्ये जर लक्ष दिलं तर ज्या पहिल्या 3 क्वांटिटी आहेत कोणामधल्या SI मधल्या 7 फंडामेंटल क्वांटिटी मधल्या ज्या पहिल्या 3 त्याला मी काय करतोय मार्क करतोय. कोणता आहे बघा तर लेंथ, मास आणि टाइम. तर त्याच्यामध्ये जे पहिले मीटर, किलोग्रॅम, सेकंद म्हणजे जी SI सिस्टीम आहे ती कोणाला करस्पॉन्ड आहे तर ती सिस्टीम कुणाला करस्पॉन्ड आहे तर MKS सिस्टीमला करस्पॉन्ड करते. म्हणजेच दिस SI system is corresponds to which system MKS system. टोटल सिस्टीम आपल्या किती आहेत 4 सिस्टीम, आणि याच्यामध्ये आपल्याला इथं दिसून येतं की पहिल्यांदा कुठे गेलं ज्या 4 सिस्टीम होत्या त्या 4 सिस्टीम मधलं जे टाइम आहे ते काय आहे सगळ्यामधलं कॉमन युनिट आहे. ओके, तर आपण नेक्स्ट स्लाइड वर जाऊ. याच्यामध्ये आपल्याला फंडामेंटल क्वांटिटी आता सांगितल्याप्रमाणे त्या काय असतात एकमेकावर डिपेंडंट नसतात. म्हणजेच म्हटलंय बघा द फिजिकल क्वांटिटी विच डू नॉट डिपेंड ऑन एनी अदर फिजिकल क्वांटिटी फॉर देअर मेजरमेंट इज कॉल्ड ॲज फंडामेंटल क्वांटिटी. ज्या फिजिकल क्वांटिटी दुसऱ्या फिजिकल क्वांटिटीवर डिपेंडंट नसतात त्याला काय म्हणतात तर फंडामेंटल क्वांटिटी. आणि त्यांना जे मेजरमेंट करायला युनिट लागतं त्याला फंडामेंटल युनिट्स म्हणणार आहे. मग त्या फंडामेंटल युनिट्सची जी डेफिनेशन आपल्याला इथं दिसेल द युनिट यूज टू मेजर फंडामेंटल क्वांटिटीज इज आर कॉल्ड ॲज फंडामेंटल युनिट्स. म्हणजे इकडे जर लेंथ, मास, टाइम, टेम्परेचर, करंट, ल्युमिनस इंटेन्सिटी, अमाऊंट ऑफ सबस्टन्स हे काय आले फंडामेंटल क्वांटिटी. आणि जे मीटर, किलोग्रॅम, सेकंद ते जे युनिट्स आहेत आपल्याला केल्विन, एम्पियर, कॅन्डेला, मोल हे काय आहेत फंडामेंटल युनिट्स. आणि हे एकमेकावर डिपेंडन्स नसतात. आणि या चार्ट मध्ये आपल्याला असं दिसून येईल लेंथ साठी आपण जर पूर्णपणे लिहायचं असेल युनिट तर मीटर हे शॉर्ट मध्ये METR लिहावं लागेल आणि त्याचा सिम्बॉल M आहे. पुढं मास, हे मास जे आहे बघा मी स्लाइड मोठी करतोय याच्यामध्ये दिसतात हे जे लेंथ आहे लेंथ साठी आपण मीटर पूर्णपणे लिहिणार आहे आणि त्याचा शॉर्ट फॉर्म M लिहिलेला आहे. त्याच्यानंतर मास साठी युनिट आहे किलोग्रॅम आणि शॉर्ट फॉर्म काय वापरलेला आहे KG वापरलेला आहे, हे सिम्बॉल आहे त्याचं. त्याच्यानंतर टाइम तर सगळ्यात कॉमन आहे बघा, कॉमन कोणता आहे टाइम आणि त्याचं युनिट काय आहे सेकंद आणि त्याचं सिम्बॉल काय वापरणार आहे S. पुढं जर टेम्परेचर बघितलं तर टेम्परेचरचं युनिट SI युनिट हे केल्विन आहे आणि त्याचा शॉर्ट फॉर्म कॅपिटल K वापरलेला आहे. आता याच्यामध्ये एक नियम आहे, जर तो सायंटिस्टच्या नावावरून दिला असेल तर त्याला आपण कॅपिटल मध्ये लिहितो. जरा लक्षात येईल केल्विन हे सायंटिस्टचं नाव होतं कॅपिटल K. बघा इथं सेकंडचं S का केलेलं नाही कारण की ते सायंटिस्टचं नाव नाही, ते आपण युनिट्स मध्ये शिकणार आहे रूल्स मध्ये. ओके, त्याच्यानंतर जो इलेक्ट्रिक करंट आहे इलेक्ट्रिक करंट साठी युनिट काय आहे एम्पियर आणि त्याचा शॉर्ट फॉर्म आहे E. म्हणजेच एम्पियर हे सायंटिस्टचं नाव होतं ते कॅपिटल लेटरनं रिप्रेझेंट केलेलं आहे. पुढं ल्युमिनस इंटेन्सिटी अणुदीप्त तीव्रता त्याचं युनिट काय आहे कॅन्डेला आणि त्याला जर शॉर्ट फॉर्म मध्ये लिहायचं असेल तर आपण CD हे सिम्बॉल वापरणार आहे. आता लास्टचा जो आहे तो अमाऊंट ऑफ सबस्टन्स आणि हे आपण मॅक्झिमम केमिस्ट्री मध्ये वापरतो. जो युनिट आहे ते मोल MOLE आणि त्याचा शॉर्ट फॉर्म आहे तो MOL. ओके, तर ह्या 7 फंडामेंटल क्वांटिटी आणि हे 7 फंडामेंटल काय आहेत युनिट्स. त्याचबरोबर आपल्याला 2 सप्लिमेंटरी युनिट्स किंवा आता आपण एखादी मध्ये क्वेश्चन सिंपल क्वेश्चन नीट किंवा जेईला किंवा सीईटीला विचारलेले हे आपण इथे मध्ये घेणार आहोत. तर पहिल्यांदा आपण सप्लिमेंटरी युनिट्स बघू आणि नंतर त्याच्यावर क्वेश्चन आपण विचारलेले काय आहेत ते बघू. बघा हे सप्लिमेंटरी युनिट्स आत्ताच आपण डिस्कस केलं. या सप्लिमेंटरी युनिट्स मध्ये आपण काय बघतो तर पहिल्यांदा प्लेन अँगल बघतो. प्लेन अँगल आपण थीटाने रिप्रेझेंट करतो, त्याचा शॉर्ट असेल तर डी थीटा रिप्रेझेंट करतो. ओके, तर इथं आपल्याला दिसेल प्लेन अँगल हा आपल्याला डी थीटानं
रिप्रेझेंट केलेला आहे. बघा, द रेशो ऑफ लेंथ ऑफ आर्क ऑफ एन सर्कल टू द रेडियस ऑफ एन सर्कल इज शोन इन फिगर 1.a. जर आपण ती फिगर बघायचं असेल तर इथं आपण डाऊन साईडला बघू शकतो. ओके, याच्यामध्ये आपल्याला रेशो घ्यायचा आहे. कोणाचा रेशो घ्यायचा आहे? लेंथ ऑफ आर्क, म्हणजेच इथं मी लिहितोय खाली डी थीटा इज इक्वल टू लेंथ ऑफ आर्क ए बी, म्हणजेच काय आलं? डीएस आलं. आणि जो रेडियसचा रेशो आहे म्हणजेच काय आला? आर, म्हणजेच डीएस इज इक्वल टू आर डी थीटा, हे आपल्याला रिलेशन याच्यामध्ये मिळून गेलेलं आहे. ओके, तर हे आपल्याला रिलेशन डीएस इज इक्वल टू आर डी थीटा प्लेन अँगल साठी लेंथ ऑफ आर्क आणि रेडियस मधलं रिलेशन मिळालं. तर आता हे आपण बघत असतानाच याच्यामध्ये अजून काय सांगितलेलं आहे आपल्याला? हे रिलेशन आता आपण मेन्शन केलंच इथं, डी थीटा इज इक्वल टू डीएस अपॉन आर. ओके, डी थीटा इज इक्वल टू डीएस अपॉन आर हे आपल्याला रिलेशन मिळालं. आणि याचं एसआय युनिट जे आहे ते कोणतं आहे? रॅडियन. आणि हे थीटा इन रॅडियन कसं रिप्रेझेंट केलं जातं? तर थीटाच्या डोक्यावर आपण काय करतो? स्मॉल सी लिहितो हे थीटा रॅडियन मध्ये. त्याच्यानंतर आपण सॉलिड अँगल. आता सॉलिड अँगल हा 3 डायमेन्शनल आहे आणि 3 डायमेन्शनल बॉडीसाठी आपण इथं नेक्स्ट डायग्राम बघणार आहे. ही 3 डायमेन्शनल आपल्याला काय करायचं आहे? रेशो काढायचा आहे. कोणाचा? एरिया ऑफ पोझिशन ऑफ सरफेस ऑफ अ स्फिअर टू द सरफेस ऑफ अ रेडियस टू द स्क्वेअर ऑफ रेडियस ऑफ द स्फिअर. म्हणजे इथं जर आपण बघितलं, हा जो सॉलिड अँगल आहे तो सॉलिड अँगल आपण कोणत्या लेटरनं दाखवलाय? डी ओहमनं दाखवलाय. म्हणजेच डी ओहम इज इक्वल टू कोणाचा रेशो? तर ह्या एरियाचा, त्यानं जेवढा एरिया आपल्या सरफेस मध्ये घेतलेला आहे तो एरिया डीए, आणि जी रेडियस आहे, रेडियस म्हणजेच याच्या सेंटर पासून इथपर्यंत जे डिस्टन्स आर इथं रिप्रेझेंट केलेलं आहे, आणि त्याचा काय करायचा आहे? स्क्वेअर करायचा आहे. म्हणजे आपल्याला फॉर्म्युला मिळाला डी ओहम इज इक्वल टू डीए अपॉन आर स्क्वेअर. याचा वापर आपण न्यूमरिकल सॉल्व्ह करण्यासाठी करणार आहे. पण त्याच्या अगोदर आपल्याला एक लक्षात येईल, जे एसआय युनिट्स मध्ये आपण बघितलं, कोणत्या स्लाइडवर बघितलं? याच्यामध्ये कुठे गेले? एक मिनिट. हा बघा, डायमेन्शन जेव्हा आपण बघतो तेव्हा ह्या लेंथ साठी आपण कॅपिटल एल वापरतो. लेंथ साठी आपण काय वापरतो? कॅपिटल एल वापरतो. आता हे कॅपिटल एल वापरत असताना एक मिनिट, हा लेंथ साठी आपण कॅपिटल एल वापरतो. म्हणजे डायमेन्शन पॉवर मध्ये पहिलं लेटर वापरतो. मास साठी आपण कॅपिटल एम वापरतो. टाइम साठी आपण कॅपिटल टी वापरतो. टेम्परेचर साठी आपण थीटा किंवा केल्विन वापरतो. करंट साठी एम्पियर ए किंवा आय वापरतो. ल्युमिनस इंटेन्सिटी आपल्याला कदाचित वापरावं लागतं किंवा इथं आपल्याला एम होईल. म्हणजेच एल एम टी या त्याच्या डायमेन्शन्स आहे. पण जर आपण सॉलिड अँगल आणि प्लेन अँगल बघायला गेलो, ह्याला युनिट आहे. ह्या प्लेन अँगलचं युनिट काय आलं आपल्याला? रॅडियन. आणि सॉलिड अँगलचं जे युनिट असतं ते काय असतं? स्टेरेडियन. माझ्या मते मला वाटतं मी सांगायचं राहिलोय, तर थीटाचं युनिट काय आहे? रॅडियन. आणि सॉलिड अँगलचं स्टेरेडियन, आणि ते एसआर न रिप्रेझेंट केलं जातं. ओके, आता हे युनिट आहे पण ह्याला डायमेन्शन आहेत का? नाहीत. त्याचबरोबर सॉलिड अँगलला युनिट आहे पण डायमेन्शन नाही. मग आपल्या समोर एक क्वेश्चन आहे नीटचा. या क्वेश्चन मध्ये आपल्याला असं विचारलंय की प्लेन अँगल अँड सॉलिड अँगल हॅव. हा जो क्वेश्चन आहे तो नीट 2022 ला विचारलेला आहे. याच्यामध्ये प्लेन अँगल आणि सॉलिड अँगल हॅव युनिट आहे पण डायमेन्शन नाही. म्हणजेच आपल्याला ह्या युनिट आहे त्याचबरोबर डायमेन्शन नाही, म्हणजेच ऑप्शन आपल्याला एक करेक्ट असणार आहे. त्याचबरोबर तुम्हाला हे माहित पाहिजे की क्वेश्चन जर आन्सर बरोबर आला तर नीट किंवा जे मेन्स मध्ये तर एका क्वेश्चनला आपल्याला 4 मार्क्स मिळून जातात. तेच जर सीईटी भागामध्ये बघायला गेलं तर एका क्वेश्चनला 1 मार्क असतो. फरक एवढा आहे. त्याचबरोबर याच्यामध्ये जर आन्सर तुम्ही चुकीचं दिला तर -1 होईल आणि सीईटी मध्ये तुम्हाला निगेटिव्ह मार्किंग असणार नाही. हा सीईटीचा फायदा. चला पुढचा क्वेश्चन बघूया. तर आपल्याला म्हणलेलं आहे लाईट इयर इज अ युनिट ऑफ. लाईट इयर म्हणजे तुम्ही 10वी मध्ये 9वी मध्ये कधी तर डेफिनेशन बघितलं असाल
तर डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय लाईट इन 1 इयर, म्हणजेच लाईट इयर हे काय मोजतं, डिस्टन्स मोजतं. म्हणजेच युनिट काय असणार आहे लाईट इयरचं, डिस्टन्स. म्हणजे डिस्टन्स युनिट काय असणार आहे, लाईट इयर. पुढे जाऊया. Which of the following is a not a fundamental unit? बघा, फंडामेंटल युनिट सेंटीमीटर होतं, सीजीएस मधलं शॉर्ट फॉर्म सेंटीमीटर, एमकेएस मधला केजी काय आला, किलोग्रॅम. त्याच बरोबर सेंटीग्रेड आणि व्होल्ट. व्होल्ट कसलं युनिट आहे हो, डिराइव्ड युनिट आहे. म्हणजेच हा ऑप्शन आपला काय असणार आहे, करेक्ट असणार आहे. 4 मधला ऑप्शन नंबर 4 हा व्होल्ट. व्होल्ट हे डिराइव्ड युनिट आहे. आपण पुढे बघू फंडामेंटल आणि डिराइव्ड मध्ये. आता डिराइव्ड क्वांटिटी काय आहेत हे बघणार आहे. जसं फंडामेंटल क्वांटिटी दुसऱ्यावर इंडिपेंडंट होत्या, म्हणजेच डो नॉट डिपेंड होत्या, एकमेव त्या स्वतः इंडिव्हिज्युअल होत्या. पण जेव्हा आपण डिराइव्ड क्वांटिटी बघतोय, त्या डिराइव्ड क्वांटिटी एक किंवा एकापेक्षा जास्त वर डिपेंडंट असतात. इथं आपल्याला डेफिनेशन मध्ये त्यांनी सांगितलं असेल बघा, which depend on some or all 7 fundamental quantity can be expressed in term these quantities, these are called derived quantity. डेफिनेशन जर साध्या सोप्या शब्दात तुम्हाला लिहून घ्यायचे असेल तर मी बोर्डवर तुम्हाला लिहून देतोय. द फिजिकल क्वांटिटी विच डिपेंड, इथे लिहितो लेफ्ट साइडला बघा, द फिजिकल क्वांटिटी विच depend on 1 or all 7 असं म्हटलं तर चालेल. 1 or all 7 fundamental quantities for their expression किंवा are expressed in term of this quantity, in terms of these quantities are called derived quantities. ओके. आता ह्या डिराइव्ड क्वांटिटी काय आहे, तर ह्या बेसिक 7 फंडामेंटल क्वांटिटी त्याचबरोबर 2 सप्लिमेंटरी क्वांटिटी सोडून जेवढ्या सगळ्या आहेत तेवढ्या डिराइव्ड क्वांटिटी आहेत. मग इथं आपल्याला एक्झाम्पल दिलंय व्हेलॉसिटी. मी तुम्हाला सगळ्याच गोष्टी इथं एक्सप्लेन करतो म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. ओके, मी नवीन स्लाइड घेतो. तर पहिल्यांदा आपण बघितलं स्पीड किंवा व्हेलॉसिटी. चला, व्हेलॉसिटी काय आहे, रेट ऑफ चेंज ऑफ डिस्प्लेसमेंट. म्हणजेच काय, तर डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम. डिस्प्लेसमेंट अपॉन काय आलं, टाइम. म्हणजे व्हेलॉसिटी ही डिस्प्लेसमेंट वर पण डिपेंडंट आहे आणि टाइम वर पण डिपेंडंट आहे. पण लेंथ जर बघितली तर ती इंडिव्हिज्युअल क्वांटिटी म्हणजे फंडामेंटल होती. पण व्हेलॉसिटी जेव्हा जी बघतोय क्वांटिटी ती डिराइव्ड क्वांटिटी आहे, ती एक किंवा एकपेक्षा जास्त वर डिपेंडंट असेल. म्हणजे दोघांवर डिपेंडंट आहे म्हणजे डिराइव्ड झाली. तर त्याचं जे युनिट असते त्याला आपण डिराइव्ड युनिट म्हणतो. द युनिट यूज टू मेजर डिराइव्ड क्वांटिटी इज कॉल्ड एज डिराइव्ड युनिट्स. म्हणजेच डिस्प्लेसमेंट आपण मोजतो मीटर मध्ये आणि टाइम मोजतो आपल्या सेकंड मध्ये. म्हणजे व्हेलॉसिटी ही डिराइव्ड क्वांटिटी झाली आणि डिराइव्ड युनिट काय आलं, मीटर पर सेकंद. त्याचबरोबर जर आपण ऍक्सेलरेशन बघितलं, ऍक्सेलरेशन काय असतं, रेट चेंज इन व्हेलॉसिटी काय असतं, चेंज इन व्हेलॉसिटी अपॉन काय असतं, टाइम किंवा रेट ऑफ चेंज ऑफ व्हेलॉसिटी अपॉन टाइम. पण व्हेलॉसिटीचं युनिट आलं मीटर पर स्क्वेअर सेकंद, सॉरी मीटर पर सेकंद. आणि ऍक्सेलरेशनचं आपल्याला काय मिळणार आहे, टाइम्स काय मिळणार आहे, सेकंद. म्हणजेच काय मिळालं, मीटर पर स्क्वेअर सेकंद. ऍक्सेलरेशन हे मीटर आणि सेकंद या दोन्हीवर डिपेंडंट असणार आहे. म्हणजे ही डिराइव्ड क्वांटिटी आली. चला अजून आपण एक वेगळी क्वांटिटी बघूया, फोर्स बघूया. फोर्स मध्ये आपल्याला काय लक्षात येतं, मास इंटू ऍक्सेलरेशन. बघा, मासचं युनिट काय आहे, केजी. ऍक्सेलरेशन काय आहे, मीटर पर स्क्वेअर सेकंद. म्हणजेच याला आपण एसआय युनिट मध्ये आपण जर याला आपण कंबाईन मध्ये एवढं लिहिण्यापेक्षा न्यूटन लिहितो.
म्हणजेच 1 न्यूटन इज इक्वल टू 1 kg मीटर पर स्क्वेअर सेकंड. ओके, मासचं युनिट काय आहे kg आणि ऍक्सलरेशनचं आत्ताच आपण डिराईव्ह केलं मीटर पर स्क्वेअर सेकंड. ओके, तर ह्या झाल्या डिराइव्ड क्वांटिटी आणि म्हणजेच ह्या एक किंवा दोन किंवा दोन पेक्षा जास्त वर डिपेंडंट असतात. ओके, तर त्याला आपण डिराइव्ड क्वांटिटी आणि डिराइव्ड युनिट म्हटलं. ओके, तर समोर क्वेश्चन आहे, आपल्या टेक्स्ट बुक मधलाच क्वेश्चन आहे. व्हॉट इज द सॉलिड अँगल सबटेंडेड बाय द मून ऍट एनी पॉइंट ऑन द अर्थ. म्हणजे आपण जर याच्यामध्ये डायग्राम काढू पहिल्यांदा, हा आपला काय आहे मून आहे आणि इथे एक आपली काय आहे अर्थ आहे. अर्थ मोठे हे आपल्याला माहित आहे. म्हणजे ह्याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे व्हॉट इज द सॉलिड अँगल सबटेंडेड बाय द मून. कुठं ऍट पॉइंट ऑन द अर्थ, म्हणजे अर्थवर आपल्याला काय घ्यावं लागेल, पॉइंट घ्यावा लागेल. आणि आता आपल्याला ह्याच्यामध्ये काय करावं लागेल, सॉलिड अँगल किती सबटेंड केलाय, म्हणजेच इथून इथपर्यंत, त्याचबरोबर इथून इथपर्यंत हा सॉलिड अँगल म्हणजेच पूर्ण बघायला गेला तर असे आर्क असणार आहे. पण आता इथे मी रिप्रेझेंट करतोय. आता याच्यामध्ये अजून आपल्याला काय दिलं, डायमीटर ऑफ द मून, म्हणजेच इथून इथपर्यंत जे डिस्टन्स डायमीटर दिलेले आहे ते आपल्याला डी च्या रूपात आपण इथं लिहू. डी डायमीटर दिलेले आहे, डायमीटर वरून आपण काय काढू शकतो, रेडियस काढू शकतो. डायमीटर दिलेलं आहे 3474 किलोमीटर. आता याच्यावरून आपण रेडियस काढू शकतो d/2, म्हणजेच किती, डिवाइड 2 केल्यानंतर आपल्याला इथं रेडियस मिळून जाईल किलोमीटर, आणि किलोमीटरचं काय करावं लागेल, मीटर. ओके, तर आपल्याला इथं रेडियस मिळाले आणि त्याचबरोबर डिस्टन्स दिलेला आहे, म्हणजेच ही रेडियस ऑफ मून झाली. ओके, आणि इथून इथपर्यंत जे डिस्टन्स आपण जे मारतो तो कॅपिटल आर, हे आपल्याला किती दिलेलं आहे, 3.84 × 10⁸ मीटर मध्ये दिलं. आणि आपल्याला आता सॉलिड अँगल काढायचा आहे. सॉलिड अँगलचा फॉर्म्युला आपल्याला माहित आहे, डी ओहम इज इक्वल टू DA/r². हे आर हे इथून इथपर्यंत हे डिस्टन्स असणार आहे. ओके, त्याचा स्क्वेअर. डीए काय असतो, आता पाया जो एरिया जो सबटेंड केलेला आहे कुणी या पॉइंट पासून ह्या मून पर्यंत झालेला, सॉरी ह्या मूनचा जो एरिया असणार आहे, इकडचा जो सॉलिड अँगल केलेला तो काय असणार आहे, पाय हा स्मॉल आर कोणाचा, रेडियस ऑफ मूनचा स्क्वेअर अपॉन कॅपिटल आर चा स्क्वेअर. आणि याच्यामध्ये आता व्हॅल्यू पुट करायची आहे. पायची जर व्हॅल्यू आपण पुट केली, समजा इथं 3.142 ही पायची व्हॅल्यू. आता रेडियस ऑफ मून डिवाइड केल्यानंतर आपल्याला किती येणार आहे, 2 × 2 = 2, उरलं 1 2 7 14, उरलं काय नाही 2 3 6, 2 7 14, आणि हे आपल्याला व्हॅल्यू इथं टाकून कॅल्क्युलेट करावं लागणार आहे. 17 3 4 गुणिले 10⁻³ अपॉन इथं आपल्याला व्हॅल्यू मिळाली 3.84 × 10⁸ युनिट असलं याचं स्टेरेडियन. आता हे जे कॅल्क्युलेशन आहे, हे कॅल्क्युलेशन आपण तोंडी सोडवत बसायचं नाही. आता आपण त्याच्यासाठी लॉग टेबल वापरायचा आहे आणि या लॉग टेबलचा स्टडी आपण पुढच्या लेक्चरमध्ये करू. तुम्हाला ते लॉग टेबल कसं वापरायचं, काय वापरायचं हे आपण तिथं बघू. तर माझ्या मते हा पहिला या लेक्चरमध्ये आपण काय काय शिकलो, इंट्रोडक्शन मध्ये युनिट्स हे त्याच्यानंतर सिस्टीम ऑफ युनिट्स, त्याचबरोबर SI मधलं 2 प्रकार, 7 फंडामेंटल युनिट्स आणि 2 सप्लिमेंटरी युनिट्स, आणि त्याच्यावरचे थोडे MCQ आपण घेतलेले आहेत. ओके, थँक्यू. थांबूया आपण.